तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 16 नोव्हेंबरपासून बेमुदत सामायिक रजेवर गेले होते। तलाठ्यांचं हे सामुदायिक रजा आंदोलन मागे घेण्यात आलंय। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। शासन नेहमीच प्रलंबित मागण्यांसाठी सकारात्मक आहे। तलाठ्यांनी संगणकीकृत सातबाराचं काम वेळेत पूर्ण करावं असं महसूल मंत्र्यांनी म्हटलंय। ग्रामीण भागातील नागरिकांची होणारी अडचण व राज्यात होत असलेल्या नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सारासार विचार करून तलाठी महासंघाने राज्यातील तलाठ्यांचं सामुदायिक रजा आंदोलन गुरुवारपासून मागे घेण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। तलाठी मंडळ अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री पाटील यांच्या दालनात महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघ व इतर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। त्यानंतर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी ही माहिती दिली आहे। आपल्या मागण्यांसाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी एकदिवसीय धरणं आंदोलनही केले आहे, परंतु या आंदोलनाची दखल न घेतल्याने 16 नोव्हेंबरपासून त्यांनी सामुदायिक रजा आंदोलन सुरू केलं होतं। हे सामुदायिक रजा आंदोलन सकारात्मक चर्चा झाल्याने मागे घेण्यात आलं आहे।